हॅलो, नमस्ते. स्वागत आहे तुमचं दी आर्ट ऑफ कुकिंग भारत या चॅनलवरती. गुढीपाडव्याच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा. आणि आज आपण गुढीपाडव्यासाठी लागणारी जी गाठीची माळ असती, तर ती घरच्या घरीच 5 मिनिटात कशी बनवायची हे बघूया. गाठीची माळ बनवण्यासाठी इथे आपण ताटाचा वापर करणार आहे. तर मी एक स्टीलचं ताट घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये आपण थोडंसं तूप घालूया आणि तुपानी हे जे ताट आहे ते आपण व्यवस्थित ग्रीस करून घ्यायचं आहे. म्हणजे आपण याच्यामध्ये गाठी घातल्या की त्या पटकन निघायला मदत होते त्याच्यासाठी. तर हे बघा, तूप लावून झालेलं आहे माझं ताटाला. एक असा जाड दोरा घ्यायचा आहे आणि जर तुमच्याकडे जाड दोरा नसेल तर आपला जो नॉर्मल दोरा असतो तो 3-4 पदरी घेतलात ना तरीसुद्धा चालेल. तर आपल्याला जितक्या लांबीचा दोरा लागणार आहे तितका आपण कट करून घ्यायचा आहे आणि या ग्रीस केलेल्या ताटावरती आपण तो पसरवून घ्यायचा आहे. हे बघा, इथे मी एक मोल्ड घेतलेला आहे. जो कपकेक बनवायचा मोल्ड असतो तो घेतलेला आहे. त्याला पण मी ग्रीस करून घेतलेला आहे तुपानी आणि त्याच्यामध्ये मी हा दोरा सेट करून ठेवलेला आहे. तुमच्याकडे जर तो नसेल तर तुम्ही असा जो प्लास्टिकचा मोल्ड मिळतो, जो चॉकलेट बनवण्यासाठी वापरला जातो, तर तो वापरला तरीसुद्धा चालेल. याला पण मी ग्रीस करून घेतलं आहे तुपानी आणि फक्त दोरा सेट करून ठेवलेला आहे. दोरा सेट करायचं जे काम आहे तर ते आपल्याला गाठी बनवण्याच्या आधीच करून ठेवायचं आहे. कारण जेव्हा आपण गाठी बनवतो तर तेव्हा खूप जास्त गडबड होते. तर हे जे प्रिपरेशन आहे ते आपण आधीच करून ठेवणार आहे. इथे मी 1 वाटी इतकी साखर घेतलेली आहे आणि ती आपण एका कढईमध्ये ओतून घ्यायची आहे आणि आपण जितकी साखर घेतलेली आहे तर त्याच्या एक्झॅक्टली अर्धं आपण पाणी घेणार आहे आणि हे पाणी आपण साखरेमध्ये ओतणार आहे किंवा आपली साखर भिजेल इतपत आपल्याला याच्यामध्ये पाणी ॲड करायचं आहे. गॅस सुरू करूया आणि सतत याला ढवळत आपल्याला ही जी साखर आहे ती पाण्यामध्ये मिक्स करून घ्यायची आहे. पूर्ण ही साखर मेल्ट करून घ्यायची आहे आपल्याला याच्यामध्ये आणि एकतारी पाकाची कन्सिस्टन्सी असती तशी आपण बनवणार आहे. पाक आपला व्यवस्थित उकळत आहे, साखर पाण्यात पूर्ण विरघळली आहे आणि हा जो पाक आहे तो थोडासा घट्ट पण झालेला आहे. बघू शकता तुम्ही, याला छान अशी उकळी पण येत आहे. तर याला आपल्याला सतत ढवळायचं आहे आणि एक असा घट्टसर पाक बनवून घ्यायचा आहे. सतत ढवळत आपण हा जो पाक आहे त्याला अजून घट्ट करणार आहे. साधारणतः 2 तारी पाकाची जशी कन्सिस्टन्सी असते तर तितपत आपल्याला याला उकळत राहायचं आहे. आणि हे बघा, आपण बघूयात एका ताटामध्ये आपण हा पाक थोडासा टाकून बघूया की आपला पाक झालेला आहे की नाही. तर मी पाकाचा हा जो थेंब आहे तो ताटामध्ये टाकलेला आहे, पण अजूनही हा थेंब जो आहे तो ताटामध्ये घातल्यानंतर पटकन खालती आला, ओघळला आहे तो. तर ह्याच्यापेक्षा पण आपल्याला घट्ट पाक बनवायचा आहे, म्हणजे डिशमध्ये आपण तो घातल्यानंतर पटकन असा खालती ओघळला नाही पाहिजे. तर साधारणतः मला वाटते अजून एक 5 ते 7 मिनिट आपल्याला हा पाक उकळण्याची गरज आहे. तर मी हा पाक एक 5 मिनिट अजून उकळून घेते. तर तोपर्यंत तुम्ही जर दी आर्ट ऑफ कुकिंग मराठी आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करून घ्या. त्याचबरोबर नोटिफिकेशन बेलवरती पण क्लिक करा, म्हणजे मी अपलोड केलेले जे व्हिडिओज आहेत तर ते सर्वप्रथम तुमच्यापर्यंत पोहोचतील. चला तर मग परत एकदा पाकाचा थेंब आहे तो मी डिशमध्ये टाकून बघते. तर हे बघा, टाकल्यानंतर हा जो थेंब आहे तर तो बऱ्यापैकी सेट झाला आहे. खालती ओघळण्याचा प्रयत्न करतो आहे पण तो तिथेच घट्ट झालेला आहे. याचाच अर्थ आपला जो पाक आहे तो व्यवस्थित तयार झालेला आहे. एक 2च मिनिट आपण याला व्यवस्थित गॅस बंद करून हलवून घेऊया. तर हे बघा, साधारणतः पाक जो आहे आपला तर तो असा घट्ट झालेला आहे. तर याला पटापट आपण हलवून घेणार आहे. बरेच जण हा पाक झाल्यानंतर त्याच्यामध्ये एक चिमूटभर सोडा घालतात गाठ्या हलक्या होण्यासाठी, पण मी सोड्याचा वापर करत नाही आहे. तुम्हाला जर करायचा असेल सोड्याचा वापर तर तुम्ही तसं करू शकता. आणि आपण हे जे सेट केलेलं ताट आहे त्याच्यामध्ये आपण आपल्याला हवे तसे छोट्या किंवा मोठ्या आकाराचे आपण याच्यामध्ये हा जो पाक आहे तर तो घालणार आहे.
ही प्रोसेस आपल्याला एकदम पटापट करायची आहे. नाहीतर हा जो पाक आहे तो लगेच सेट व्हायला सुरू होतो. तर जसं मी तुम्हाला स्क्रीनमध्ये दाखवलं आहे, तर त्याप्रमाणे तुम्हाला याचे छोटे-छोटे असे गोल आपल्याला घालून घ्यायचे आहेत. तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार छोटे किंवा मोठे कसेही घालू शकता. मी साधारणतः एक मीडियम आकाराचे घालत आहे. पाक आपला ताटामध्ये घालून झाल्यानंतर आपल्याला हे सेट करायला साधारणतः एक 2 ते 3 मिनिट बाजूला ठेवायचं आहे. आणि त्यानंतरच आपण या ज्या गाठ्या आहेत तर त्या काढणार आहे. सेम अशाच पद्धतीने आपण जो बाकीचे 2 मोल्ड ग्रीस करून ठेवलेले आहेत, त्यामध्ये पण हे मिश्रण घालायचं आहे आणि तुम्हाला जो कलर आवडेल, तर तो कलर या स्टेजलाच तुम्हाला आत्ता या मिश्रणामध्ये मिक्स करायचा आहे आणि तो तुम्ही मोल्डमध्ये घालू शकता. मी इथे जेल फूड कलर जो असतो, तर त्याचे एक 2 थेंब इतके मी मिश्रणामध्ये मिक्स केले होते आणि मी इथे ऑरेंज कलरचा वापर केला आहे. तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कोणत्याही कलरचा वापर केला तरीसुद्धा चालेल. हे बघा मोल्ड इथे माझा भरून झालेला आहे. तर मी या मोल्डमध्ये फक्त ऑरेंज कलरचे घातलेले आहेत आणि यामध्ये मी कॉम्बिनेशन केलेलं आहे रेड आणि व्हाईटचं. तर हे मोल्डमध्ये आपलं मिश्रण घालून झाल्यानंतर साधारणतः आपल्याला एक 5 ते 7 मिनिट याला फॅनखालती ठेवायचं आहे. हे बघा हे मी व्हाईट केलेलं आहे, सगळ्यात सुरुवातीला केलेली आणि ही आता गाठी निघतसुद्धा आहे. हे बघा आपलं जे साखरेचं मिश्रण व्यवस्थित झालं होतं, त्यामुळे गाठी आपली साधारणतः एक 5 ते 7 मिनिट फॅनच्या वाऱ्याखालती सुकते आणि ती निघतेसुद्धा. तुम्ही बघू शकताय किती छान झालेली आहे आपली ही गाठी आणि मार्केटपेक्षा ही छान आणि एकदम हेल्दी झालेली आहे. तर अशीच गाठी तुम्ही घरी ट्राय करू शकता आणि तुमच्या गाठ्या कशा झाल्या ते मला दी आर्ट ऑफ कुकिंग भारती आपल्या चॅनलवरती नक्की कमेंट करून सांगा. आणि या गुढीपाडव्याला आपण घरी बनवलेलीच गाठी आपल्या गुढीला बांधूयात. काय मग या पाडव्याला तुम्ही ही घरच्या घरीच अशी एकदम सोपी गुढीची जी माळ आहे किंवा जी गाठीची माळ आहे, तर ती तुम्हीही घरी बनवून बघा. अतिशय बनवायला सोपी आणि फक्त 2च साहित्य वापरून बनणारी ही गुढीची माळ नक्की घरी ट्राय करून बघा आणि तुमची गुढीची माळ कशी झाली ती मला कमेंटमध्ये सांगा. दी आर्ट ऑफ कुकिंग भारती आपल्या चॅनलवरती तुम्ही जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, त्याचबरोबर शेअर आणि लाईक पण करा. नोटिफिकेशन बेलवरती क्लिक करायला विसरू नका, म्हणजे मी अपलोड केलेल्या ज्या रेसिपीज आहेत त्या सर्वप्रथम तुमच्यापर्यंत पोहोचतील. चला तर मग अशाच एका छानशा रेसिपीबरोबर पुन्हा भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.